हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी निघालेले आहे माझ्या मित्रमैत्रिणींसोबत पावसाळी पिकनिकला. पाऊस सुरू होताच वेध लागतात ते आपल्या पावसाळी पिकनिकचे. आणि पावसाळ्यात कोकणाचं सौंदर्य वर्णन करावं तितकं कमीच आहे. म्हणून मी आज माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर निघाले आहे दापोलीला. येस, तुम्हाला थंबनेल बघून ते कळलंच असेल. तर आता मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलेले आहे आणि मी वाट बघणार आहे की मला ते घ्यायला कधी येत आहे. सो बघूया आता कधी येत आहे ते. अरे वा, आणि समोर गाडी आलेली आहे. याच गाडीने आम्ही आमचा पुढचा प्रवास करणार आहोत मस्त असा. सो चला मग त्यांना आता भेटूया आधी. तर प्रवासाला निघायच्या आधी आम्ही गाडीसमोर नारळ फोडून देवाला साकडं घातलेलं आहे की हा प्रवास आमचा सुखाचा होऊ दे, सुखरूप होऊ दे, ही ट्रीप आमची खूप छान जाऊ दे, मस्त अशी. आणि आता हा नारळ फोडून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आम्ही आमचा प्रवास रात्री खूप उशिरा असा 1-1:30 वाजता आम्ही सुरू केला होता. सो रस्त्यावरती अगदी शांतता होती आणि छान थंडावा, पाऊस रिमझिम होता, अजिबात ट्रॅफिक नव्हतं. त्यामुळे खूपच छान वाटत होतं. रस्ता रिकामा बघून रात्रीचा खूप मस्त वाटलं. आता आम्ही पोचलो आहोत अटल सेतूवरती. खूप छान अनुभव होता आमचा अटल सेतूवरचा. आणि इथून जाताना तुम्हाला 4 व्हीलरसाठी 250 रुपये टोल द्यावा लागतो, 1 वे असा. थोडंच मजा आली आम्हाला अटल सेतूवरती. आम्ही पहिल्यांदाच इथून हा प्रवास केला होता सगळ्यांनी मिळून. तर ही आहे आमची सगळी गँग जी आम्ही एकत्र चाललो आहे ती. आणि रात्री खूप उशीर झाला असला तरी 1:30 वाजून गेले असते तरी आमच्या ट्रीपचा इतका उत्साह होता की कोणालाही थकवा किंवा झोप अजिबात जाणवली नाही. आम्ही खूप मस्त मजा मस्ती करत, गप्पा गोष्टी करत आम्ही हा प्रवास करत होतो. आम्ही हा आमचा प्रवास मुंबई, माणगाव, महाड, खेड वरून दापोली असा आम्ही हा पूर्ण प्रवास केला होता. रोड ट्रिप आमची. मध्ये थोडा रस्ता खराब होता, पण अदरवाईज बाकी सगळा रस्ता खूप छान होता. आम्हाला कसलाच त्रास झाला नाही प्रवासात. इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशी हिरवळ पसरली आहे सगळीकडे. छान धुकंही होतं आणि असं लांब जरा डोंगरावरती असे ढगसुद्धा उतरून आले होते. तर ते छान दिसत होतं ना की आम्ही एक छानसा स्पॉट बघितला आणि आमची गाडी थांबवली. एक मस्त असा ब्रेक घेतला आणि इथे थंड थंड पाण्यात पाय घालून छान वेळ घालवला. फोटोज काढले, व्हिडिओज बनवले आणि रील्सही आम्ही बनवल्या. इन शॉर्ट आम्ही खूप धमाल केली या स्पॉटवरती. नेक्स्ट आम्ही निघालोय लाडघर बीचवरती. इथे जायचा रस्ता पण खूप सिनिक होता. खूप छान वाटलंय रस्त्यावरून जाताना. आता आम्ही पोचलोय लाडघर बीचवर. आम्ही इथे आलो आणि पाऊसच सुरू झाला होता. खूप असा छान पाऊस आणि त्यात या समुद्राच्या लाटांचा आवाज. इतकं छान वाटलं इथे येऊन, मस्त वाटलं. जसं लाडघर बीच खूप फेमस आहे आणि खूप टुरिस्टमध्ये खूप लोकप्रियसुद्धा आहे. खूप स्वच्छ बीच म्हणून एक हा ओळखला जातो. इथे तुम्ही राहण्यासाठी तुम्हाला इथे बरेच ऑप्शन्स आहेत. रिसॉर्ट आहेत, होमस्टेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील. आणि त्या स्टेच्या अगदी जवळच हा बीच, तुम्हाला समोरच हा बीच
तुम्हाला मिळतो. ॲक्सेसिबल आहे हा बीच असा. तर तुम्हाला बीच वरती राहण्यासाठी दापोलीमध्ये यायचं असेल तर लाडीगर इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर यू. रात्रभर प्रवास करून आणि मध्ये मध्ये खूप मजा मस्ती करून आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. तर आता आम्ही दापोलीमध्ये मेन मार्केटमध्ये जातोय काहीतरी ब्रेकफास्ट करायला. आम्ही विजय हॉटेल विजय म्हणून जे दापोलीच्या मेन मार्केटमध्ये आहे तिथे ब्रेकफास्ट केला. तिकडे आम्ही वडा सांबार, मसाला डोसा, पोहे आणि एक वडापाव आणि चहा असा एक मस्तसा असं छान ब्रेकफास्ट केला. आणि इथून पुढे आम्ही निघालो. आमच्याबरोबर आमची एक मैत्रीण होती चैताली. ती शिक्षणासाठी दापोलीमध्ये काही वर्ष होती. सो आम्ही डिसाईड केलं की तिच्या कॉलेजला जाऊन व्हिजिट द्यायची आणि ही मुमेंट तिच्यासाठी खूपच स्पेशल होती. सो आम्ही सगळेच एक्साइट होतो तिचं कॉलेज बघायला, तिच्या कॉलेजचं कॅम्पस बघायला. आम्ही पोचलो बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. हेच ते माझ्या मैत्रिणीचं कॉलेज आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत. महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर परशुराम कृष्णाजी सावंत यांच्या नावाने या युनिव्हर्सिटीला नाव देण्यात आलेले आहे. युनिव्हर्सिटी इतकी सुंदर आहे आणि याचा कॅम्पस खरंच बघण्यासारखा आहे. तर चैतालीनी आम्हाला या कॅम्पस व्हिजिटच्या दरम्यान सांगितलं की इथे एक छोटीशी टपरी आहे जिकडे ती तिच्या कॉलेज डेजमध्ये परसिंदा खायला यायची. तर आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो की हे परसिंदा नक्की आहे तरी काय. आम्ही इथे या टपरीवरती आलोत परसिंदा खायला. तर बघूया हे परसिंदा काय आहे ते. आणि हे आलेलं आहे आमचं परसिंदा आणि पाव मस्त गरमागरम. सो बेसिकली अंड्याचा एक प्रकार आहे. आम्ही सुद्धा हा घरी करतो पण याला आम्ही अंड्याचं भगुणं म्हणून म्हणतो. तुम्ही हा परसिंदा कधी खाल्लाय का आणि तुम्ही काय म्हणता याला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप छान होता. आम्हाला खूप छान आवडलं हे परसिंदा हा प्रकार. चैतालीचं कॉलेज आणि त्याचा कॅम्पस बघून आम्हाला खूपच मस्त वाटलं. आणि आता आम्ही निघालो आहोत दापोलीला. आमचा जो स्टे असणार आहे तिथे निघालो आहोत. त्याविषयीची पूर्ण इन्फॉर्मेशन, तो स्टे कसा आहे, कुठे आहे आणि तुम्हाला तिथे जायचं असेल तर कसं बुकिंग वगैरे करावं लागेल याविषयीची सगळी माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.